फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार डॉक्टरस 4 वर्षांनंतर अटक. कोतवाली पोलिसांची कामगिरी. फिर्यादी नामे अक्षय दत्तात्रय ढोबळे, राहणार मांजरी, पुणे यांनी दिनांक 12/9/2022 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे फिर्याद दिली की यातील आरोपी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून नगर पुणे हायवे रोडवर केडगाव शिवारात सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करायचे आहे, त्या ठिकाणी लॅब सुरू कर म्हणून फिर्यादीकडून 6 लाख रुपयांचा चेक घेऊन 4 लाख रुपये रोख रक्कम स्वरूपात स्वीकारून 5 वर्षाचा करारनामा करून हॉस्पिटलमध्ये बंद करून लॅबमधील फिर्यादीच्या 656,500 रुपये किमतीच्या वस्तू परत न करता अपहार केला आहे. तसेच फिर्यादीने डिपॉझिट म्हणून जमा केलेले 10 लाख रुपये देखील परत केलेले नाही, अशी फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 703/2022 भारतीय दंडविधान कलम 420-406-34 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर रामेश्वर विठ्ठलराव बंडगर राहणार सोई, तालुका उमरीखेड, जिल्हा यवतमाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून व माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी फरार मोहिमेअंतर्गत आरोपी हा दिनांक 27/7/2026 रोजी अहिल्यानगर येथे कामानिमित्त येणार असल्याची बातमी गोपनीय माहितीने मिळाली. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दौड, पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम, सचिन लोळगे, संकेत धीवर, अतुल लोटके यांनी सापळा रचून आरोपी शिताफीने अटक केली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.